का माझ्या आईने हे शिकवलं होतं मला. सुखी ठेव, आनंदी ठेव, अभ्यास करायची बुद्धी दे आणि ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, असं ते तिने लहानपणापासून म्हणायची सवय लावली. सुखी ठेव, आनंदी ठेव म्हणायची फक्त, एवढं सगळं म्हणायचे नाही मी, पण सुखी ठेव, आनंदी ठेव तिने आमचं प्रोग्राम केलं. म्हणजे आम्ही ऐकायचो नाही त्या गोष्टी, हे काय सांगते असं असायचं. आई असंच करत असते ना, आणि मुलांना हेच असतं काय ऐकायचं. पण तिने ते प्रोग्राम करून करून ती स्वतः म्हणायची, आम्हाला म्हणायला लावलं. आता मला समजतंय मी सुखी आणि आनंदी काय आहे. ते तेव्हापासून मी म्हणत आलीये स्वतः. तेव्हाही होतेच, तेव्हा तर मी निसर्गात राहत होते आणि ते बोलून 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 प्रोग्राम झालेत. सेल्स, बॉडी सेल्स प्रोग्राम होतात आपले, आपण जसं वागतो तसं. तर मी लग्न झाल्यावरही मला आनंदी राहायचं. मला 2-2 दिवस वाईट ह्याच्यामध्ये किंवा मूड गेलाय अशा ह्याच्यामध्ये राहायचं नाहीये. कारण माणसं वेगळी असतात, समजून घेईपर्यंत वेळ लागतो, सगळ्या गोष्टी असतात. इथे मी स्वतःला हेच सांगत होते की मला हसतमुख राहायचंय, मला आनंदी राहायचंय. आणि आयुष्यात काय आहे तर हेच सगळ्यात महत्वाचं आहे. तब्येत छान राहणे, आनंदी राहणे, हसतमुख राहणे. ह्याच्याने जे मिळेल ते बाकी कशाने मिळणार नाही. प्रॉब्लेम्स सगळत राहिल्याने प्रॉब्लेम्स वाढतात, बाकी काही होत नाही.